बीजे अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत हे शब्द कानावर पडताच गोट्याचा चेहरा डोळ्यासमोर येतो। हे टायटल सॉन्ग असलेली गोट्या ही मालिका त्या काळी खूप गाजली होती। या मालिकेत गोट्या हे पात्र साकारणारा बालकलाकार जॉय घाणेकर हा खूप फेमस झाला होता। त्यातील त्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं। याच काळात जॉय घाणेकर यांनी राजाने वाजवला बाजा या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका बजावली होती। साक्षात दत्तगुरू श्वानाच्या रूपात येऊन आपल्या भक्ताची कशी मदत करतात हे या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं। लक्ष्मीकांत बेर्डे, अलका कुबल असे अनेक कलाकार या चित्रपटात होते। यानंतर जॉयने गंमत जम्मत आणि त्रिकाल या चित्रपटांमध्येही बालकलाकार म्हणून काम केलं होतं। मात्र त्यानंतर जॉय परत कुठे दिसलाच नाही। बालकलाकार म्हणून मालिका आणि सिनेमा क्षेत्र गाजवल्यावर जॉय अचानक असा गायब झाला की तो पुन्हा कुठल्याही मालिकेत अथवा सिनेमात दिसला नाही। तो सध्या नक्की कुठे आहे आणि काय करतोय हे आम्ही या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहोत। गोट्या म्हणजे जॉय घाणेकर हा सुप्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांचा मुलगा आहे। गिरीश घाणेकर यांनी प्रेम करूया खुल्लम खुल्ला, गोष्ट धमाल नाम्याची, राजाने वाजवला बाजा, बाळाचे प्राण ब्रह्मचारी, वाजवा रे वाजवा यासारखे अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले। गिरीश घाणेकर यांना 2 मुलगे झाले, एक जॉय घाणेकर आणि दुसरा ध्रुव घाणेकर। ध्रुव हा संगीतकार झालाय। त्याचे लग्न अभिनेत्री इशिता अरुण हिच्याशी झाले। इशिता ही ऐका दाजीबा गाण्यामुळे फेमस झाली होती। गोट्या सिरियल नंतर जॉय घाणेकर ह्याचे भरपूर नाव झाले होते। मात्र शिक्षणासाठी त्याने कला विश्वातून ब्रेक घेतला। मात्र तो पुन्हा कधी अभिनयाकडे वळाला नाही। पुढे अभिनय क्षेत्र सोडून त्याने आपल्या शिक्षणावर अधिक भर दिला। जॉय सॉफ्टवेअर इंजिनियर असून त्याने अमेरिकेतल्या सुप्रसिद्ध मिशिगन युनिव्हर्सिटीमधून MBA केलंय। गेल्या अनेक वर्षापासून तो अमेरिकेत वास्तव्यास आहे। याहू, अमेझॉन अशा मोठ्या मोठ्या नामांकित कंपन्यांसाठी त्यांनी काम केलंय। 2012 पासून तो US बँकमध्ये हेड ऑफ प्रोडक्ट म्हणून जबाबदारी सांभाळत आहे। त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर जॉयचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा देखील आहे। अभिनयापासून तो आता दूर असला तरी त्याने साकारलेल्या भूमिका आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत।